हम्म. अरे बापरे सोंड्या, पायरे पायरे मी काय बघत आहे ते. तू जे काही बघत आहे ते तुझ्या डोळ्यानं बघत आहे ना, ते मला कसं दिसन? अरे बघ ना राजा, बघ ना ते मोबाईलची पप्पी घेत आहे ना. अरे बघ बघ बघ, ती ना तर मोबाईलची पप्पी घेऊ घेऊ मला वाटते मोबाईल ओला करून टाकला. तू म्हणतं मोबाईल ओला झाला, एवढी बरसात तर नाही होऊन राहिली, आणि कुठून पाणी येईन, कुठून कसं मोबाईल ओला होईल? तू आहे ना बुद्धूच्या बुद्धूच राहिला रे, अजून तू शिकला पण टिकला नाही. हो यार हो, खरंच यार, हे चिंगी तर मोबाईलची पप्पी घेऊन राहिली, असं कोणतरी मोबाईलात आहे रे, चालतं का बघू? आणि त्या जागी जर मी असतो तर किती बरं झालं असतं रे. झालं झालं, तू ना माझा दोस्त होय का काय होय काय समजतच नाही. गेलं तुझ्या बी मन गेलं, मी ज्या पाकराला पाहतो तू बी त्या पाकरावर मन घाल. हे तर मोबाईलमध्ये एवढी रमली की आपण इथं आलो तर हिचं आपल्यावर लक्ष बी नाही. मला वाटते राजा, हिले ना ते बॉडीगार्ड लयच पसंत पडला वाटते, म्हणून तर या मोबाईलात एवढी पप्पी घेत आहे. मग आपण काय करू, तिथं जाऊ आणि विचारूनच बघू. बघा ना बॉडीगार्ड, या बॉडीगार्डवर माझं मन बसून गेलं आहे. खूपच त्याची बॉडी अशी स्ट्रॉंग आहे, उंची आहे. मला एक सांग चिंगे, त्या बॉडीगार्डमध्ये जे आहे ते असं काय आहे का ते आमच्यात नाही? जे बॉडीगार्डमध्ये बॉडी आहे, त्याचं शरीर आहे, असं तुमच्यात आहेच नाही. म्हणजे असं काय बा, ते बॉडीगार्ड आमच्यापेक्षा बी तुला स्ट्रॉंग वाटते? तुमच्यात या बॉडीगार्डमध्ये फरक एवढाच आहे. असं वाटतं तुम्हाला पोलिओ झाला का काय, एखादी वाईट आली तर उडून जासान असे दिसतात. अबे हे तर आपल्याला अशी म्हणून राहिली, आपल्याला का पोलिओ झाला का काय? असं का बरं म्हणलं असं? मले एक सांग झिंगे, तू म्हणून राहिली की तुम्ही दोघं वाईट आले तर उडून जासान असं म्हणून राहिली. जे खरं आहे ते सांगून राहिली. तुम्ही लेक हो निरे व्यसनानं ग्रासून गेलेले आहे. खरे होय का काय, तंबाखू होय का काय, दारू होय का पे, हां? आणि तुमची कुठे बॉडी बनणार आहे? चालले मोठे, तुमचे पॅन्ट पाहिले तर ढुंगणाच्या खाली उतरते. हे म्हणून राहिली, हे तेवढं सत्य आहे का? आता आपल्याला असं करावं लागेल, आपण बी उद्यापासून बॉडी बनवायच्या मागं लागू. हो हो मित्र, आपण बी उद्यापासून बॉडी बनवायच्या मागं लागू, मग आपली पप्पी घेणे. काय करावं, चिंगी तर आपल्या हातातून निसटून राहिली. असं करू, आपण बी उद्यापासून बॉडी बनवायचं ट्रेनिंग चालू करू. खरंच आपली बॉडी बनन का? अरे मित्रा, व्यायाम करू करू तर लोक पैलवान बनते, मग आपण व्यायाम केल्यावर आपण कसं पैलवान नाही बनू? हां मग आपण जर पैलवान बनलो तर चिंगी आपल्याला भेटू शकते. ये हुई ना बात. चल अपन कल से पैलवान बनने की तालीम चालू करते हैं. ऐकलं का मोठू, काय चालू आहे यायच्या गपशप? हो मित्रा, यायची गपशप तर ऐकली, पण आपण यायची फजिती करू, जराशी गंमत घेऊ. तो फिर चलो, अच्छी बात के लिए देर किस बात की. बोल मित्रा, तुमच्यापैकी कोणाला पैलवान बनायचं आहे? आमच्यासारखं पैलवान तर आम्हाला दोघाले बनायचं आहे. तुम्हाला जर पैलवान बनायचं आहे, पण पैलवान कायच्यासाठी बनायचं आहे ते नक्की सांगा, म्हणजे मग मी सांगतो तुम्हाला बरोबर सुजाव. अरे पण तुम्हाला काय करावं लागते, आम्हाला पैलवान बनायचं आहे, बस एवढी गोष्ट पुरी नाही का? हे बघ, तुम्ही पैलवानकी कशासाठी करता हे बी आम्हाला जाणून घेणं महत्त्वाचं आहे ना, काहून की इच्छे पैलवान आम्ही आहे. अरे बाबा, आम्ही पैलवानकी कुस्त्या लढासाठी नाही करणार आहे. कुस्त्या लढासाठी आम्हाला बॉडी नाही बनवायची आहे. मग राजा, असं कोणतं संकट आलं तुमच्यावर? आम्हाला ना ते आमच्या मौल्यातली चिंगी आहे ना, तिले पटवायचं आहे. मग त्यासाठी बॉडी बनवायची काय जरूरत आहे? बस एक गुलाबाचं फुल देऊन दे. नाही राजा, तशी गोष्ट नाही आहे. ते ज्या मुलावर प्रेम करते ना, ते मुलगा अगदी बॉडीगार्ड आणि स्ट्रॉंग आहे. छोटू तेरे भेजे में कुछ बात घुसी क्या? हाँ बड़े, इनकी बात मेरी खोपड़ी में तो उतर गई. इनकी ना अपन मजा लेते हैं अपन. देख रहे बाबा, तुम दोनों की भी बॉडी बना देंगे हम, लेकिन एक काम करना पड़ेगा. ते काम आहे म्हणतं, तर कोणतं काम आहे असं? अरे बाबा, ते आपल्या मुलाचा गंप्या आहे ना, ते बॉडी ट्रेनर आहे, आणि त्याचा जे गुरु आहे त्याच्यापाशी शिक. तुम दोनों ऐसा करो, वो गंप्या के पीछे लग जाओ, तुम्हारा काम बन जाएगा. ठीक है. चाल मग गंप्याच्या मौल्यात जाऊ, तिथं भेटतेस ते. मित्रा, मला नाही वाटत असं धावत राहिल्यानं चालत राहिल्यानं आपलं व्यायाम होईल म्हणून. बस झालं का एक राऊंड मारला म्हणजे? थकलो रे बा, थकलो आम्ही. अरे उठ. थांबा ना, जाता कुठे, आता तर तुमची मजा घेतो. कठीण आहे बा, व्यायाम करणं कठीण आहे, नशा पाणी करणं सोपं आहे. आता काय करतो मित्रा, आपण पहिले लागलो गुटखा होय का खाय, तंबाखू होय का खाय, सिगरेट होय का वळ, नशा पाण्याच्या आळी गेलो ना, आता बॉडी बनवायला आपल्याला
जातो म्हणलं तर छातात धक 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 करते. तरी प्रयत्न करून पाहू आपण. आणखी यायची मजा घेतो व्यायामशाळेमध्ये. या मग उद्या व्यायामशाळेमध्ये. हे व्यायामशाळेत बोलावून राहिला आपला पाला तर नाही पाडून रे बा. जाऊन तर पाहू. हो आता नाक घासायला निघालो तर पुरंच घासू देऊ. आता पर्यास कोणता आहे आपल्यापाशी? तू म्हणतो ते गोष्ट खरी आहे.